नमस्कार मित्रांनो, टोटल मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या 10 ठळक बातम्या। राज्यात दिवाळीपूर्वीच दिवाळी, राज्य सरकारचे 7 मोठे निर्णय 20 सप्टेंबरपासून लागू, 19 सप्टेंबर गुरुवार। आत्ताच्या काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही टोटल मराठी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया। तर बघा, या ठिकाणी पहिली मोठी बातमी, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। आता लाडक्या बहिणींचे लक्ष तिसऱ्या हप्त्याकडे लागले आहे। महिलांना आता सप्टेंबर महिन्यामध्ये कधी पैसे येणार याबाबत महिलांना अनेक प्रश्न पडले आहेत। ज्या महिलांच्या खात्यामध्ये 2 महिन्यांचे 3000 रुपये जमा झाले आहे, त्यांच्या खात्यामध्ये आता 1500 रुपये जमा होणार आहेत। ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज केला आहे, त्यांना 3 महिन्यांचे 4500 रुपये मिळणार आहेत। हा हप्ता कधी येणार याकडे लाडक्या बहिणींचे लक्ष आहे। मीडिया रिपोर्टनुसार 16 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर या कालावधीमध्ये महिलांच्या अकाउंटला पैसे जमा होऊ शकतात। याबाबत अजूनही कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही, परंतु या महिन्यात पैसे जमा होणार आहेत असं सांगण्यात आलं आहे। त्यानंतर लाडक्या बहिणींसाठी धक्कादायक बातमी, राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। ही योजना सुरू झाल्यापासून त्यावर टीका सुरू आहे। या योजनेत काही ना काही अडथळे आणण्याचे प्रयत्नही केले जात आहेत, मात्र राज्य सरकारने ही योजना यशस्वी करून दाखवली आहे। आता या योजनेवर काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार यांनी मोठं विधान केलं आहे। आमचं सरकार आल्यानंतर आम्ही लाडकी बहीण योजना बंद करू, असं सुनील केदार यांनी म्हटलं आहे। केदार यांच्या या विधानाचा सत्ताधारी आमदारांकडून चांगलाच समाचार घेण्यात आला आहे। त्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, केंद्र सरकारकडून महागाई भत्त्याच्या वाढीची घोषणा दिवाळीच्या 1 किंवा 2 आठवड्यांपूर्वी ही घोषणा केली जाते। निवडणुकीच्या वेळापत्रकामुळे ही घोषणा सप्टेंबरच्या अखेरीस केली जाऊ शकते। केंद्राने ही घोषणा केली तर 1 कोटीहून अधिक कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना DA किंवा महागाई वाढीचा 4% फायदा होऊ शकतो। त्यानंतर शिक्षक, विद्यार्थी व पालकांसाठी मोठी बातमी, महाराष्ट्रातील शाळा, विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। अनेक पालक आपल्या विद्यार्थ्यांना CBSE पॅटर्न असलेल्या शाळांमध्ये टाकल्याचे दिसून येते। आपल्या पाल्याने CBSE पॅटर्नमध्ये शिकावे अशी अनेक पालकांची इच्छा असते, पण CBSE शाळातील शिक्षण महाग असल्याचे म्हटले जाते। अशा पालकांना आता काळजी करण्याची गरज नाही, कारण राज्यातील शाळांमध्येही CBSE पॅटर्न लागू करण्यात येणार आहे। शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। त्यानंतरची मोठी बातमी बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात काँग्रेसचा दुपट्टी व्यवहार आज संपूर्ण देशासमोर आला। महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकारने लागू केलेल्या लाडकी बहीण योजनेविरोधात काँग्रेस कोर्टात गेली आहे, पण हरियाणामध्ये मात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात 2000 रुपये भरायला काँग्रेस तयार झाली आहे। काँग्रेसने हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या वचननाम्यामध्ये राज्यातल्या प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये दरमहा 2000 रुपये भरण्याचे आश्वासन दिले। त्याचबरोबर गॅस सिलेंडरसाठी दरमहा 500 रुपये देण्याचे आश्वासनही काँग्रेसने दिले। काँग्रेसने 7 सवलत योजना जाहीर करून सर्व घटकांना खुश करण्याचा प्रयत्न केला। यामध्ये जुनी पेन्शन योजना लागू करणे, ज्येष्ठ व्यक्तींना 6000 रुपये पेन्शन देणे वगैरे इत्यादी घोषणांचा समावेश आहे। त्यानंतरची मोठी बातमी बघा, केंद्र सरकारद्वारे प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरू करण्यात आलेली आहे। PM किसान सन्मान योजनेद्वारे शेतकऱ्यांना आतापर्यंत 17 हप्त्यांमध्ये 34000 रुपये देण्यात आलेले आहेत। PM किसान सन्मान योजनेच्या 18व्या हप्त्याची रक्कम कधी मिळणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे। PM किसान सन्मान योजनेच्या 17व्या हप्त्याची रक्कम 18 जूनला जारी करण्यात आली होती। आता 18व्या हप्त्याची रक्कम ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये पाठवण्याचा सरकारचा प्रयत्न असू शकतो।
त्यानंतर राज्यभरातल्या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा एकदा पावसाची बरसात होणार आहे. मान्सून पुन्हा ॲक्टिव्ह मोडवर आला असून शनिवारपासून मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. शुक्रवारी जळगाव, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. शनिवारी विदर्भ, मराठवाडा, अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर रविवारी विदर्भात येलो अलर्ट देण्यात आला असून उर्वरित भागात पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज आहे. त्यानंतरची मोठी बातमी बघा. वन नेशन वन इलेक्शनच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे एक देश एक निवडणूक या मोदी सरकारच्या घोषणेचा मार्ग मोकळा झाला आहे. संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनामध्ये वन नेशन वन इलेक्शन बिल सादर केलं जाण्याची शक्यता आहे. वन नेशन वन इलेक्शनची प्रक्रिया कशी पार पडणार याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माहिती दिली आहे. सोशल मीडियावरून गडकरींनी वन नेशन वन इलेक्शनबद्दल सरकार प्लॅनिंग सांगितलं आहे. वन नेशन वन इलेक्शनची अंमलबजावणी 2 टप्प्यांमध्ये होईल. पहिल्या टप्प्यामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेतल्या जातील. दुसऱ्या टप्प्यामध्ये सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 100 दिवसाच्या आत घेतल्या जातील. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया एकाच सत्रामध्ये पूर्ण होईल, असं नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे. त्यानंतरची मोठी बातमी बघा. राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला असून आता स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांची सरकारी नोकरी समाप्त होणार आहे. या संबंधीचा शासन निर्णय काढण्यात आला असून विहित मार्गाने नियुक्ती न होता थेट नियुक्ती लिहिल्यावर गंडांतर येणार आहे. ज्या स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्याची विहित कार्यपद्धतीनुसार व विहित मार्गाने नियुक्ती झालेली नाही तर थेट नियुक्ती झाली आहे, अशा कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त कराव्यात, असा शासन निर्णय जाहीर झाल्याने स्वातंत्र्य सैनिक व त्यांचे पाल्य यांच्यामध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. त्यानंतरची मोठी बातमी बघा. जर तुम्ही युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजेच UPIचा वापर करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे. UPIमध्ये लवकरच एक मोठा बदल होणार आहे. सरकारने एक परिपत्रकातून याबद्दलची माहिती दिली आहे. कर भरणा करणाऱ्यांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने देशातील लाखो करदात्यांना UPI व्यवहारातील नव्या बदलांचा फायदा होणार आहे. करदाते आहेत ते आता 5 लाखांपर्यंत रक्कम UPIद्वारे पाठवू शकणार आहेत. त्यानंतर रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी सरकारकडून समोर आलेली आहे. ती म्हणजे आता पुढील महिन्यापासून लोकांना राशन मिळणार नाही. ज्या लोकांनी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत eKYC केले नाही त्यांना ऑक्टोबर महिन्यापासून रेशन मिळणार नसल्याची माहिती समोर आलेली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार 30 सप्टेंबरपर्यंत जर तुम्ही राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत eKYC केले नाही तर तुम्ही पुढील महिन्यामध्ये धान्य मिळण्यासाठी पात्र ठरणार नाही. तसेच 31 ऑक्टोबरपर्यंत जे eKYC करणार नाहीत त्यांचे पूर्ण रेशन कार्ड रद्द केले जाणार आहे. जर राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतून तुमची नाव वगळली तर तुमचे रेशन कार्ड देखील रद्द केले जाणार आहे. त्यामुळे जर तुम्ही अजूनही eKYC केले नसेल तर तुम्ही लवकरात लवकर हे काम करून घ्या. अन्यथा तुमचं रेशन कार्ड बंद होऊ शकते.